मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508 आणि माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे, 9850155558. पुन्हा लक्षात घ्या, मोबाईल नंबर व्हॉट्सअप नंबर एक आहे, 9850155558. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही. माझ्यामार्फत कुणीही मार्गदर्शन करत नाही, मी स्वतः करतो. यंत्रसिद्धी वाटप सुरू झालेली आहे. यंत्रसिद्धी ज्यांना मागवायची आहे त्यांनी जरा ही सूचना अगदी बारकाईने लक्षात घ्यावी. 6x11च पाकिट पाठवावं. या हप्त्यामध्ये मोठे मोठे पाकिट आलेले आहेत, ते कापून मग मला पाठवावे लागतात. आणि जे आमचं विभाग आहे त्या विभाग त्यामुळे त्यांना ते व्यवस्थित पाठवता येत नाही. 6x11चं पाकिट मिळते तपास करावा, नाही मिळाला तर घरी करता येते, काही विशेष गोष्ट नाही आहे. ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच मागवावं. पहिल्या पाकिटावर आपला पूर्ण पत्ता लिहा, माझा पत्ता लिहू नका. आणि त्याच्यावर आपण आपला पत्ता लिहा आणि 25 रुपयाची 30 रुपयाची पोस्टाची तिकीटं लावा. साधी पोस्टाच्या तिकिटाला डिंक नसतो, डिंक आपल्याला लावावा लागतो, नीट व्यवस्थित चिटकवा. ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घाला आणि त्याच्यावर माझा पत्ता लिहा, मी सांगितलेला विश्व ज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र, 425508 हा पिनकोड नंबर आहे. आणि मोबाईल नंबर टाका 9850155558 आणि हे स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवून द्या. माझ्याकडे याविषयी स्वतंत्र विभाग आहे, ते आपल्या पाकिटामध्ये यंत्रसिद्धी घालून देतील आणि आपण ती वापरायची आहे. ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच लावावी. यंत्रसिद्धीचं वाटप मोठ्या प्रमाणावर सुरू झालेलं आहे, कारण गुढीपाडवा येतो आहे, नवीन वर्षही सुरू झालेलं आहे, रामनवमी येते, हनुमान जयंती येते आहे, सारखे सणवार येत आहे, चैत्र महिना पण आहे. अशा स्थितीत आपण ज्यांना श्रद्धा असेल त्यांनीच यंत्रसिद्धी मागवावी. आम्ही याबाबत कुठलेही दक्षिणा घेत नाही, पैसे घेत नाही, किंमत घेत नाही. कारण माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ यांचं वाटप सुरू झालेलं आहे. आज 8 तारीख आहे, 8 मार्च 2026. आज रविवार आहे, रंगपंचमीचा दिवस आहे. पंचमी ही रात्री 9:12 पावतर आहे. स्वाती नक्षत्र 1:32 पावतर आहे. ध्रुव नक्षत्र 7:04 पावतर आहे. कौलवकरण 8:11 पावतर आहे. सूर्योदय 6:54 आहे आणि सूर्यास्त आहे 18:45. तुला राशीत चंद्र आहे आणि रंगपंचमीचा उत्सव आहे. आता जवळजवळ 6 वाजले सकाळचे. आज लवकर जाग आली, 4 वाजेलाच स्नानविधी आटून पूजा वगैरे आटून आपल्या भेटीसाठी मी आलेलो आहे. कारण की काल माझ्याकडे काही अशा व्यक्ती आल्या कार्यालयामध्ये की त्या अगदी म्हणजे सुन्न होऊन गेलेल्या होत्या, वैतागून गेलेल्या होत्या. त्यांचा प्रश्न हा ज्योतिषशास्त्राविषयी तर होताच, परंतु घरातील सामाजिक जी काही घडण असते ती बिघडण्याचा प्रयत्न इतर लोक करीत होते. खास करून त्याच्यामध्ये गोवली गेली होती सुनबाई. म्हणून हा विषय घ्यावा अशी मला प्रेरणा झाली आणि ते विषयी आपण आता बोलणार आहोत, मार्गदर्शन करणार आहोत. फार मोलाचं मार्गदर्शन आहे. प्रत्येक घराला हे अमृतमय आहे आणि आपलं घर वाचवण्याचा याच्यात प्रयत्न आपण करत आहोत. तर आज तुला राशीत जलराशी आहे आणि रंगपंचमी पण आहे. तुला राशीत रंगपंचमी असत असताना आपण जरा सावधानतेने रंग खेळावा, पाण्यापासून जरा सुरक्षित राहावं. कारण आपण जर पाहायला गेले तर ग्रहयोग या ठिकाणी
फार कठीण अवस्थेत आहे. रवी शुक्राचा योग, रवी शनीचा योग, मंगळ बुधाचा योग, दुखापत होण्याचा, काही लहान मोठी जखम होण्याचा, इतरत्र घटना घडण्याची संभावना आहे. असो, आज रविवार, आपला विषय आपण करूया. विषयाच्या पूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. माझी पत्नी सामाजिकरित्या, घरपणरित्या, कौटुंबिकरित्या अत्यंत हुशार आणि चल्लक होती. सुखाचा संसार, आनंदाचा संसार, एक क्षणही वादाचा नाही अशी. त्यामुळे तिचे काही एक काल जे माणसाला त्याच्या अनुरूप काही लिखाण तिला मला सापडलं, अवगत झालं. ते लिखाण मी आपल्यासमोर सांगत आहे. वर्तमान स्थितीत आपण जर पाहायला गेले तर पूर्वीच्या लोकांमध्ये आणि आजच्या पिढीमध्ये फार अंतर आलेलं आहे. पूर्वीची पिढी जे जुनी जाणती माणसं होती आमच्यासारखी, आजही आम्ही सांगतो, शेजारी असो, नात्यात असो, इतरत्र आम्ही गावाला जातो, तिथे संबंध आलो आणि तिथे जर आई वडील असले, सासू सासरे असले, तर आम्ही मुलांना, सुनांना सूचना देतो. अगं, आई वडिलांची खोली नीट ठेवत जा, साफ करून ठेवत जा, त्यांना पौष्टिक अन्न देत जा. फार दिवस झाले, मला असं वाटते ते कुठे बाहेर गेले नाही. त्यांना बाहेर घेऊन जा, तीर्थयात्रेला घेऊन जा, इतरत्र ठिकाणी पण, हौसेमौजीच्या ठिकाणी घेऊन जा. थोडंसं बाहेरचं खाणं पण करू द्या. चप्पल नवीन घेऊन द्या, शर्ट नवीन घेऊन द्या, हौसमौस करा, त्यांच्यासोबत जा, आनंद घ्या. समाजात आपली कीर्ती पसरेल अशी आम्ही सूचना देतो, आजही देतो. आमचे आई वडील पण देत होते. परंतु वर्तमान स्थितीमध्ये अशी सूचना देणारी माणसं राहिलेली नाही. कारण काय की वैयक्तिक स्वार्थ या रोगाने पछाडलेली माणसं अधिक झालेली आहेत. ते म्हणतात यांच्याला सूचना देऊन आपलं कसं भलं होईल. मग यांच्या घरामध्ये वाद झाले पाहिजे, भांडणं झाले पाहिजे, आणि मग आपल्याला ही गुळाची ढेपडी जेवढी कोरता येईल, खाता येईल तेवढी खाऊन घ्यावी. मग अशी माणसं शेजारी असतात, पाजारी असतात, गावोगावी असतात, नातेसंबंधात असतात, ठिकठिकाणी भेटतात, भेटीअंटी भेटतात, लग्नात समारंभात भेटतात, विवाह समारंभात भेटतात, म्हणजे संबंधात भेटतात, सामाजिक ठिकाणी भेटत असतात. आणि ह्या अशा दूषित मनाच्या याच्यामध्ये सूनबाई लवकर सापडते. आता सूनबाई वयानं लहान असते, नुकतीच आलेली असते किंवा 2-4-5 वर्ष झालेले असतात, आणि त्याच्यात हे डोमकावळे या घरावर घाला घालतात, गिरट्या घालतात, आणि यांचं चांगलं चाललेलं घर, चांगलं चाललेलं नाचवतात निव्वळ स्वार्थबुद्धीने. आता ही स्वार्थबुद्धी चालत असताना मग याच्यामध्ये आपण थोडंसं माणसं कशी ओळखावी हे शीर्षकाखालीच मी तुम्हाला सांगत आहे. पहा, आपल्यालाही अनुभव येत असेल. माझ्या सांगण्याचा उद्देश आणि माझ्या पत्नीने लिहून दिलेलं हे अमृतमय तुम्हाला मी पाजत आहे, तुम्हाला सांगत आहे. तुमचं भलं व्हावं, तुमचं घर एक संघ व्हावं, प्रेमात प्रेम निर्माण व्हावं, आणि तुमचं कीर्ती पसरावी की हे आदर्श घर आहे, सून आदर्श आहे, मुलगा आदर्श आहे, सासू सासरे आदर्श आहे. पहिल्या प्रथम सुनबाईंना सांगायचं वाटते की सासू सासऱ्यामुळे तुम्ही सौभाग्यवती झाले आहात, हे लक्षात घ्या. म्हणून सासू सासऱ्यासह संसार करणं अतिउत्तम आहे. जे आजकाल मुलींच्या मध्ये आम्हाला सासू सासरे नको, ही फार चुकीच्या मार्गाने जाणारी वहिवाट आहे. याच्याने तुमचं नुकसान होणार आहे. आर्थिक नुकसान, सामाजिक नुकसान, आणि तुमची कीर्तीचं नुकसान पण होणार आहे. आणि याच्यामध्ये हे जे डोमकावळे असे बाहेरचे आहे, हे तुमच्या घरात शिरणार आणि तुमच्या घराचा तिथे मग हानी होणार, पुढे जाऊन सत्यानाश होणार असं म्हटलं तरी चालेल. ते सावरण्यासाठी
हा आहे. पूर्वी व आजच्या माणसाच्या वागण्यात फार मोठा फरक झालेला आहे, मी सांगितलंच आहे. पूर्वी माणसे प्रेम करणारी होती. वर्तमान माणसे फक्त प्रेम दाखवणारी राहिली आहे. पूर्वीच्या माणसात निस्वार्थीपणा होता. आताची माणसं निव्वळ स्वार्थी, आपमतलबी बघायला मिळत आहे. प्रत्येक माणूस आपला स्वार्थ कसा आणि कुठे स्वार्थ साधता येईल ते बघत असतो. बघत असताना जशी डोमकावळे प्रेतावरील मांस खातात, तशीच अशी माणसे खोटे बोलून नकली प्रेम दाखवून हळूहळू घरात शिरतात. आणि जवळपासचे घरात जसा जसा मतभेद जरी असला जरासा, क्या ती माणसे त्यातच ह्यांचेत मतभेद कसे वाढतील असा प्रयत्न करून, आणि रात्रंदिवस हा प्रयत्न त्यांचा सुरू असून यांच्या निशाणावर बहुतांशी सूनबाईच असते. या तथाकथित सुनांना खरे वाटावे इतपत 100% खोटे बोलत असतात. घरात कधी लोणच्याची वाटी आणतील, त्यानिमित्त तासभर घरभेदीपणाची ही बाई माणसं कुटाळ्या करत बसतील. आता ही शेजारीण बाई आली आहे तर चहा आलाच, आणि ही सुनबाई आपल्याला सासूबाईच्या सर्व माहिती घरपोच देत आहे. मग ही सुनबाई खुश होते आणि मग चहासोबत पोहे आलेच असे समजा. याशिवाय आणलेली वाटी ही काही रिकामी नेणार नाही, म्हणून सुनबाई 2 ड्रायफ्रूटचे लाडूच देतील. पहा, दिलं काहीही नाही, बोर देऊन आवळा काढणारी ही माणसं कशी घरामध्ये येतात आणि फिरतात. म्हणून सावध राहण्याचे योग आहे, सावध राहायचे दिवस आहेत. कारण या सासूच्या घरात ही सून राहते, तिचेच पैशावर जगते. एवढे असताना आपल्या सासूवर विश्वास ठेवा आपण, तर या मंत्रावर विश्वास ठेवून आपला संसार बिघडवू नये. अशा चेटकीण स्त्रिया अनेक घरात भांडणे पेरीत असतात आणि आपला संसार बिघडवण्याचा प्रयत्न करीत असतात, आणि काहीच्या काही निमित्ताने स्वतःचा स्वार्थ साधित असतात. सुनबाईने आपली सासू हीच खरी आहे, ही निस्वार्थी आहे, प्रेम देणारी आहे, संकटास धावून आणणारी आहे. सुनबाईने तिचा पोटचा मुलगा तुम्हाला, सुनबाईला सासूने तिचा पोटचा गोळा तुम्हाला दिलेला आहे, याची जाण ठेवून आपण वागायला हवे. माझीच सासू खरी, तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा. अशा चोंबड्या गिंबड्या बायांवर विश्वास ठेवून आपलं मत विरुद्ध करू नये. अशा सुना स्त्रिया जर सासूबाबत सासरेबाबत काही सांगत असले तर तिला तिथेच झटकावे, कारण तिच्यासोबत आपणास संसार करावायचा नाही. हे लक्षात ठेवून असले दळभद्री लोकांपासून आपण दूर राहावे, आपले घर सांभाळावे. आपली गाडी आहे, कुठे ट्रिपला देवदर्शनाला आपण चाललो आहोत, तर आपण एक प्रयोग करून पहा. या घरभेदी लोकांसमोर सासू सासऱ्यांना सांगा, आज हे शेजारी आमच्याकडे येणार आहे, तुम्ही घरी बसा. आणि ही मंडळी जर बेशरमसारखी गाडीत बसली तर यांना सासू सासऱ्यांना नाही म्हटल्यावर आपण कसे गाडीत बसावे याची लाज लज्जा यांना नसली की बेशरमची माणसे आपले वाहनात बसतील आणि धाब्यावरचे जेवण आपणाकडून, इतर खरेदी आपणाकडून, आणि गाडीत सासू आणि सासरे तसेच ही सिरियल सोबत. तर अशी माणसांची सावलीसुद्धा अंगावर पडू देऊ नका, कारण यांचा आजार स्पर्शजन्य असतो. यांना घरात काय करायचे आहे, घराच्या पायरीवर देखील यांना बसवू नये. यांचा उद्देश केवळ आपले घरात भांडण लावणे आणि आपले हे भांडण नेहमी चालू ठेवणे आणि यांचा मतलबीपणा सुरू ठेवणे, एवढाच यांचा उद्देश असतो. आता आपणास दुसरी परीक्षा माणसे कशी ओळखावी हे मी सांगतो. वडिलांनी आईची सुनबाईसमोर त्यांचे मुलास काही थोडी बोलावे, तर आपणाजवळ असलेले जे कोणी माणसे असतील, व्यक्ती असतील, त्यांनी जर पुढील प्रमाणे शब्द काढला तर ते महान गद्दार आहे लक्षावे. आईबाबांनी बोलायला नको होतं असं, निदान घराबाहेर तरी बोलायला नको होतं, सुनबाईसमोर असं सांगायला नको होतं. असे शब्द काढणारी माणसे ही सापाची औलाद असतात. कळत न कळत आपल्याला ज्यांनी जन्म दिलेला आहे त्यांच्याविषयी अशी माणसे कितीही मोठी असली किंवा नोकर असली तरी ह्या सापांच्या अवलादीला तिथेच ठेचले पाहिजे. नाहीतर ही ह्या सर्व योनीतील व्यक्ती आपणापासून मरण निश्चितच येईल, हे लक्षात ठेवावे.
यांना दूर केव्हा सारता येईल ते करावे. नोकर असेल तर नोकरीवरून ताबडतोब काढून ठेवावे आणि इतरत्र जर असतील तर यांच्याशी संबंध दुरावा ठेवावा. परीक्षा करताना तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, आपण जो विश्वासू आहे त्याच्याजवळ खास करून सुनबाईविषयी 2 चुकीचे शब्द बोला. पहा कशी आहे, दूरध्वनी का दूरदर्शन, पहा कसं पटकन होते. 2 शब्द सुनबाईविषयी चुकीचे शब्द बोला आणि हा माणूस, ही स्त्री क्षणार्धात ह्या सुनेला सांगेल, तुमचे सासरेचे मत तुमच्याविषयी चांगले नाही. माझ्याजवळ ते असे बोलले आहे तर इतरांजवळही बोलत असतील. अशा सासऱ्यांना डोक्यावर बसू नका. ही म्हातारी माणसं काही खरी नसतात. सुनबाईने आपले सासरेवर विश्वास ठेवून असे सासरे बोलले नसतील किंवा बोलण्याच्या मागे त्यांचा काही निश्चितच उद्देश असेल असे निश्चित समजावे. कारण त्यांच्या घरामध्ये आपण राहतो, त्यांच्या पैशावर आपण जगत असतो, त्यांच्यामुळे आपल्याला सौभाग्य मिळालेलं असते आणि घर राखण्याची जबाबदारी त्यांची असते आणि त्यांच्यामुळेच आपली ओळख असते. हे लक्षात ठेवून आपण आपल्या सासू सासऱ्यांवरच पक्का विश्वास ठेवायला पाहिजे. अशी सांगणारी माणसे सासरेजवळ आपलीच बदनामी केली असेल असे बोलतात. ही असली घरातील नात्यात भांडण तंटे लावण्यात आपला स्वार्थ आज व उद्या पण लावण्याचा त्यांचा हेतू असतो. अशा माणसाची परीक्षा जर करायची असेल तर 5-50 हजार रुपये उसने देता का म्हणून मागून पहा बरं. देता का ते? चोंबड्या करायला, खोट्या बोलायला आणि टीका टिप्पणी करायला आणि भांडण लावणारी ही मंडळी आपल्याला कितपत सहाय्य करता हे बघण्यासाठी या परीक्षा आहे. तर 5-50 हजार रुपये मागून पहा, देतात का? मला कर्ज काढायचे आहे, तुम्ही जामीन राहतात का? परीक्षा घ्या त्यांची. मला कोर्टात केस टाकायचे, तुमचे साक्ष टाकू का? याविषयी तुम्ही अफिडेविट लवकर करून द्याल का? तुमची जागा रिकामी आहे तर मला दुकानाला जागा देता का? अशा माणसांना सोबत घेऊन जा. अशी माणसे आपणावर किती खर्च करतात हे बघा. आपल्या घरातील माणसाविषयी थोडी टीका टिप्पणी करा. ती किती वार्ता आपल्या माणसाजवळ किती तिखट मीठ लावून सांगतात हे बघा. आपण प्रेझेंट यांच्याकडे दिलेली वस्तू आणि ते आपल्याला काय देतात वापस किंवा देत नाही, त्याचं मूल्य काय हे जोपासून बघा. म्हणजे आपल्याला कळेल की ही माणसं स्वार्थी आहे का निस्वार्थी आहे. आपण त्यांची विनामूल्य कामे करतो. ही माणसे आपले कामे विनामूल्य करतात का? आपल्यासाठी वेळ देतात का? संकटात धावून येतात का? आपल्याविषयी अशा मनात काय आहे हे त्यांच्या वागणे करून, त्यांच्या बोलण्यावरून आपल्याला सहज कळते. प्रत्येक भेटीत जर अशी माणसे आपल्या घरातील नातेसंबंधात कुचेष्टाबाबत बोलत असतील तर सावधान. यांचा संपर्कही नको आणि यांचा संसर्गही नको. कारण हे संसर्ग बाधा आहे. हे कोरोनापेक्षाही बाधा आहे. आपण हे कानात विष ओतणारी माणसं आहे. याच्यावर कधी जगामध्ये कुठेही औषध नाही आहे. ही आहे, ही विषारी माणसं आहे. जनावरापेक्षा ही विषारी माणसं आहे. हे आपण लक्षात गेलं पाहिजे. काही वेळेला ही बिन नात्याची माणसे शत्रुगत वागणारी असतात. त्याचगत आपली पण वेगळी, पण नातेसंबंधातील रक्तातील नातेवाईकसुद्धा अशा वेळेला अशा नात्यात आपलं संसार बिघडवण्याचा प्रयत्न करीत असतात. अशा माणसांना आपण ओळखलेले पाहिले पाहिजे. आपले बरे चालले आहे त्यांना पाहवत नाही. म्हणून हे असले विचार जर सांगत असतील तर त्यांच्या विचारांची गाडी तिथेच थांबवायला हवी. त्यांना स्पष्ट बोलायचे सांगायला हवे आणि स्पष्ट बोलण्याची आपण हिंमत दाखवायला हवी. जे काही आहे ते आमचे आहे. आमची सासू आहे, आमचे सासरे आहे, त्यांना बोलण्याचा अधिकारच आहे व ते आमच्यासाठी भलेसाठीच बोलतील. त्यांनी सर्व धनसंपत्ती घराण्याचे नाव आम्हाला दिलेले आहे आणि आम्हाला त्यांची सेवा करण्यात आनंद आहे. आपण पण सासू सासऱ्यांना सन्मान द्यावा. वडीलधारी माणसांबद्दल अपशब्द बोलू नये. असले वाईट विचार आपण ठेवू नका. त्यांचा सन्मान करा. असले ज्ञानामृत त्यांना आपण पाजले पाहिजे. आपले स्वतःच्या घरात जे सुरळीत चालले आहे त्यांना बिघडवू नका. आनंदमय संसार करा. घरात प्रेमाचे वातावरण ठेवा. आपले मनात आपले नातेसंबंधातील लोकांविषयी अधिक प्रेम ही आग लावी नातेसंबंधित असो का इतरांजडणे सावध असावे. आपण आपल्या घरातील प्रत्येक माणसाची भिंत भक्कम ठेवली तर असे कुत्रे आपल्या घरात शिरणार नाहीत हे लक्षात घ्या. कारण घराचं घरपण ठेवणं आणि घरातलं एक वाक्यता ठेवणं, मनोमिलन करणं
आणि मनोमिलनं हे वाढत जाणं हेच आहे. कारण काय आपण त्यांच्या रक्ताचे आहोत हे लक्षात घ्या. रक्तसंबंध हा सर्वश्रेष्ठ असतो आणि काही दूषित झालं असेल तर त्याला वेळीच आपणही शिकवायला हवं. आणि याच्यापुढे अशा बातम्या वार्ता मला सांगू नका असं स्पष्ट बोलण्याची हिंमत पण आपण दाखवायला पाहिजे. शेवटी घर हे आहे. घर आहे तर सासू सासरे आई वडील पुढे मुलगा सूनबाई नातू पंतू अशाप्रमाणे हे घर वाढणारं असते. आपल्याला कोणी देणार असेल तर आई वडील सारखे दानधर्मी कोणीच नसते. ते तुम्हाला प्राणही देऊन देतात, श्वासही सुद्धा इथून नेत नाही. आणि ते स्वर्गीय झाले तर त्यांचा मान सन्मान ठेवणे, श्राद्ध करणे आणि त्यांच्याविषयी आत्मीयता ठेवणे, आदर ठेवणे जगापुढे आपण जर केलं तर आपल्याला या ठिकाणी सामाजिक दर्जा पण उत्कृष्ट मिळत असतो. एक विद्यार्थी वर्गातून एक मोठ्या धनाढ्य व्यक्तीला नोकर म्हणून आणि पुढे शिक्षणाशी म्हणून काही माणसे निवडायची होती. त्याच्यामध्ये एक मुलगी होती. ती मुलगी अगदी अव्वल नंबर पहिला क्रमांकाने पास झाली होती. त्यावेळेला तिचं कौतुक करण्यात आलं होतं. परंतु तिने तिच्या मनोगतात सांगितलं की माझ्या आजी आजोबाच्या आशीर्वादाने आणि माझ्या आईवडिलाच्या पुण्याईने मी हे यश मिळवलं आहे. तिने त्यावेळेला सभागृहात टाळ्याचा कडकडाट झाला आणि त्याच मुलीची निवड त्यांनी केलेली आहे. म्हणजे आजही चांगल्या गुणांना मान आहे, सन्मान आहे, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. पहिले आपलं घर सांभाळा, पहिले आपले आईवडील सांभाळा, पहिले आपले सासू सासरे सांभाळा, पहिले आपली सुनबाई सांभाळा, पहिले आपल्या मुलाला सांभाळा, पहिले नातू पंतूंना सांभाळा. शेवटी घराणे यांचीच कीर्ती अबाधित राहण्यासाठी आपल्याला हे करायचं आहे. आणि अशी जर घरभेदी माणसं असेल तर त्याच्यापासून सावध राहण्यासाठी हे आमचे मार्गदर्शन आहे. हे सगळे विचार माझ्या पत्नीचे होते. मी अभिमानाने सांगतो, कारण की मला पुष्कळ जण म्हणतात तुम्ही पत्नीविषयी स्वतःविषयी तुम्ही काही बोलत नाही. खरं तर ती माझ्या गुरुठाई असल्या कारणाने गुरुचं वाक्य गुरुला आणि त्यांनी जी शिकवण दिलेली आहे त्यांच्याविषयी आत्मीयता बाळगणं, श्रद्धा ठेवणं आपलं प्रत्येकाचंच कर्तव्य असते. असो, आजचा कार्यक्रमाचा इथेच आपण समापन करूया. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. माझे व्हिडिओ आपणाला आवडत असतील तर इतरांना अनेकांना शेअर करा. आजचा व्हिडिओचं आपण जर बघितलं तर फार मोलाचा आहे, अगदी यशस्वी आहे. आपल्या प्रत्येक नातेवाईकांना हा ऐकून दाखवा आणि त्यांना प्रसारित करा आणि याचं लेखन आपल्याला करता असेल तर करून ठेवा. असो.